नमस्कार, मी पत्रकार हेमंत जोशी तुमचं येथे मनापासून स्वागत करतो. तुम्हाला तर माहिती आहे की मी जोशी आहे, त्यामुळे मला भविष्य चांगल्या पद्धतीनं वर्तवता येतं. तोच आमचा पिढीचा धंदा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला नेमकं छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचं राजकीय भविष्य आणि भवितव्य इथे सांगणार आहे. छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ किंवा भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ यापुढे नाशिक किंवा नाशिक जिल्ह्यात कोठेही लोकसभेची किंवा विधानसभेची कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्रीयुत छगन भुजबळ पुढल्या लोकसभेचे कदाचित लोकसभेचे उमेदवार असतील आणि त्यांना एकाच वेळी अनेकांचा मनापासून पाठिंबा मिळेल. त्यात उद्धव ठाकरे देखील असतील. त्यामुळे जर एखादी हमखास जागा भारतीय जनता पक्षाला किंवा अजित पवार गटाला निवडून आणायची असेल, हमखास निवडून आणायची असेल, तर त्या दृष्टीनं भुजबळांच्या नावाला त्यांनी प्राधान्य द्यावं आणि नेमकं तेच या दिवसात शिस्त आहे. भुजबळ केंद्रात जातील, पुढले केंद्रीय मंत्री असतील आणि या राज्यातली त्यांची जागा राजकारणात अव्वल असलेले, हुशार असलेले, बेरकी म्हणून गणल्या गेलेले पुतणे समीर भुजबळ हे घेतील. थोडक्यात काय तर राज्याची, भुजबळांच्या घराण्याची, त्यांच्या पक्षाची, त्यांच्या संघटनेची धुरा नक्कीच यापुढे पंकज नव्हे तर पुतणे समीर भुजबळ सांभाळतील. अर्थात समीर भुजबळांनी वास्तविक विनाकारण म्हणजे आता भरपूर दिलं आहे देवानी, त्यामुळे उगाचच वेगवेगळ्या मार्गांनी पैसे मिळवण्याच्या उद्योगात न पडता संपूर्ण लक्ष विशेषतः राजकारणावर केंद्रित करावं. ते उत्तम नेते होऊ शकतात. त्यांना चांगली संधी चालून आलेली आहे आणि भुजबळ काका पुतणे जर यापुढे कोणत्याही कुठल्याही वादग्रस्त भूमिकेत जर अडकले नाहीत तर सारेच त्यांचा जो राजकारणातला काही प्रमाणात काळा इतिहास आहे तो विसरतील आणि त्यांना या राज्याचे वाल्मिकी म्हणून स्वीकारतील. भुजबळ काका पुतण्यांवर मध्यंतरी फार मोठं राजकीय संकट होतं. दोघांनाही त्यातून गैरव्यवहारातून तुरुंगात जावं लागलं. पण दोघेही तुरुंगात राहून देखील हादरले नाहीत, घाबरले नाहीत. आत बसून लढत होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं विचारमंथन सुरू होतं आणि बाहेर पडल्यानंतर विशेषतः छगन भुजबळांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी राखेतून उंच भरारी घेतली आणि बघता बघता भुजबळ मंत्री झाले आणि या दिवसात ते पुन्हा एकदा या राज्यातल्या ओबीसींचे बलाढ्य, ताकदवान, प्रथम क्रमांकाचे आणि आवडते असे नेते आहेत. राज्यातल्या समस्त ओबीसींनी आपले मतभेद किंवा पक्षभेद किंवा जातीभेद विसरून एकमुखानं
छगन भुजबळांना ओबीसींचा नेता म्हणून मान्यता दिली आहे, किंबहुना जरांगे विरुद्ध भुजबळ किंवा मराठा विरुद्ध ओबीसी या ज्या अत्यंत टोकाला गेलेल्या भानगडी आहेत, त्या भानगडींना सामोरं जाताना या राज्यातले ओबीसी ठामपणे विशेषतः छगन भुजबळांच्या पाठीशी उभे आहेत. अर्थात समीर भुजबळांनी देखील यापुढे ताक फुंकून प्यावं. विशेषतः मी नेहमीच सांगतो, अगदी प्रत्यक्ष भेटीत देखील भुजबळ काका पुतण्यांना सांगत आलो आहे, किंबहुना तेच मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना देखील सांगतो की सभोवतालची माणसं, जी माणसं सतत तुमच्या सभोवताली वावरत असतात, ती माणसं नेहमी निरखून आणि पारखून घ्यावीत. कारण जे बदमाश, लुच्चे, लफंगे असतात ते अतिशय लबाडीनं पटकन या अशा पद्धतीच्या मोठ्या नेत्यांच्या जवळ जातात आणि पुढे त्यांनाच बदनाम करून मोकळे होतात. ललित छाप मंडळींनी याच भुजबळ काका पुतण्यांना, त्याच भुजबळ काका पुतण्यांचं खाऊन वर डकार न देता त्यांना तुरुंगात टाकलं होतं. थोडक्यात काय तर भुजबळ काका पुतण्यांनी ज्या माग्या चुका केल्या त्या चुकांची त्यांनी यापुढे तरी निदान पुनरावृत्ती करू नये. अतिशय उत्तम असं नेतृत्व भुजबळांच्या रूपानं विशेषतः ओबीसींकडनं आपल्याला बघायला मिळतं. ओबीसींचा एक दमदार आणि लढवय्या नेता ही ओबीसींची गरज आहे, जी भुजबळांनी पूर्ण केलेली आहे. आणि भुजबळांनी समीर आणि छगन भुजबळ दोघांनी देखील अतिशय सावध भूमिका घेतली पाहिजे, म्हणजे भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि त्यांचं नेतृत्व नक्कीच दुमदुमत राहील. मध्यंतरी काही वर्ष भुजबळ काका पुतणे बाजूला पडल्यामुळे किंवा ते तुरुंगात असल्यामुळे किंवा वेगवेगळ्या संकटांना, चौकशांना त्यांना सामोरं जावं लागलं, त्यामुळे त्या कटकटींमध्ये ते गुरफटलेले असताना आपल्या या राज्यात जे समस्त ओबीसी आहेत ते नेतृत्वाच्या बाबतीत काहीसे सैरभैर झाले होते. नेमकं कोणाला आपलं नेता मानावं या संभ्रमावस्थेत ते होते. अर्थात गेल्या काही वर्षामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे ओबीसी नेते बाजूला पडले, मागे पडले, पण काही नव्यानं पुढे आले. त्यात एक नाव नक्की चंद्रशेखर बावनकुळे यांचं. माणूस तसा भोळा भाबडा दिसतो, साधा आहे, परंतु तो केवळ चेहऱ्यानं भोळा भाबडा वाटतो. नेतृत्व करण्यात, संघटना बांधण्यात किंवा टाकलेली जबाबदारी निभावण्यात बावनकुळे फार पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हा या राज्यातले ओबीसी काहीसे सैरभैर झाले होते, गोंधळलेले होते, त्यावेळेला नेमका नेतृत्वाच्या बाबतीत त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधार दिला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठीशी त्यांचा पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते अर्थातच देवेंद्र फडणवीस ठामपणे उभे राहिले. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इतिहास माहिती आहे की छगन भुजबळ तुरुंगाबाहेर आले आणि बघता बघता पुन्हा एकदा राजकारणात स्थिरावले. आज या तारखेला काही पश्चिम महाराष्ट्रातले आणि त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या खूप पुढे ओबीसींचे नेते म्हणून
अर्थातच छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत. सुदैवानं त्या दोघांमध्ये कमालीचं सख्य आहे, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे ओबीसींना उगाचच कुठल्या भानगडींना विनाकारण तोंड द्यावं लागत नाही. पण मला नेमकं असं वाटतं की विजय वडेट्टीवार या दिवसात का कोण जाणे पण संभ्रमावस्थेत आहेत. म्हणजे उगाचच त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला आहे आणि त्यातून ते कधीतरी स्वतःला ओबीसींचे नेते म्हणून मिरवून आणतात, तर कधी उगाचच सावध भूमिका घेऊन किंवा मराठ्यांशी कशाला पंगा घ्यायचा असा कुठलासा कमकुवत विचार ठेवून ते दुर्दैवानं भुजबळ आणि बावनकुळे यांच्या पंक्तीला बसू शकलेले नाहीत. पण मला असं वाटतं की जर वडेट्टीवार यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता किंवा इतरांचा कुठलाही विचार न करता भुजबळ आणि बावनकुळे पद्धतीनं जर ओबीसींचं कणखरपणे नेतृत्व केलं तर भुजबळ, बावनकुळे आणि वडेट्टीवार हा त्रिकोण ओबीसींच्या समोर एक वेगळा आदर्श, वेगळी ताकद निर्माण करून मोकळा होईल. बघूया वडेट्टीवारांच्या लक्षात त्यांची चूक नेमकी केव्हा येते ते. एकदा का भुजबळ साहेबांची सटकली की मग ते कोणाचेही नसतात. प्रसंगी सत्तेची, आमदारकीची, नेतृत्वाची किंवा ओढवणाऱ्या कुठल्याही संकटाची त्यांना चिंता, काळजी, पर्वा अजिबात नसते. आणि त्याचा अनुभव शिवसेना बांधताना दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना वेळोवेळी पदोपदी येत होता. म्हणून ज्यावेळी भुजबळांनी शिवसेना सोडली त्यानंतर देखील कित्येकांनी, अनेकांनी शिवसेना सोडली. परंतु बाळासाहेब इतरांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा फारसे मनातून कधीही अस्वस्थ झाले नव्हते. पण जेव्हा छगन भुजबळांनी शिवसेना सोडली त्यानंतर कित्येक दिवस, कित्येक महिने बाळासाहेब मनापासून अस्वस्थ होते, दुःखी होते. कारण अनेक वाईट प्रसंगात भुजबळांनी प्राणाची बाजी लावत शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात नेली होती, उभी केली होती. भुजबळ होते म्हणून शिवसेना झपाट्यानं वाढली. त्यानंतर तोच अनुभव नेमका शरद पवारांना आला. कारण शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी उभी केली तेव्हा राष्ट्रवादीचे पाळमुळं या राज्यामध्ये रोवताना राष्ट्रवादीकडे ओबीसींना आकर्षित करताना किंवा पायाला भिंगरी लागल्यागत फिरताना भुजबळांनी ज्या पद्धतीनं बघता बघता राष्ट्रवादी या राज्यातली मजबूत केली, मोठी केली, नक्कीच शरद पवारांना त्यातले अनेक प्रसंग विसरणे आजही शक्य नाही. मित्रांनो, भुजबळांची ही या वयातली आजची ताकद प्रत्येकाला माहिती आहे. आणि भुजबळ अमुक एखादं आंदोलन जेव्हा अंगावर ओढवून घेतात तेव्हा भुजबळ त्यात झोकून देतात. त्यामुळे भुजबळ विरुद्ध जरांगे हा असा सामना जेव्हा या दिवसामध्ये रंगायला लागलेला आहे, नाही म्हणायला भुजबळांच्या विरोधातले, ओबीसींच्या विरोधातले बहुसंख्य जवळपास सारेच विरोधक मनातून हादरले आहेत, अस्वस्थ झाले आहेत. भुजबळांचं ओबीसींसाठीचं नेतृत्व आणि आंदोलन बहुतेकांना
डागण्या देत आहे, अस्वस्थ करत आहे. थोडक्यात काय तर भुजबळांचं ओबीसींच्या बाबतीमध्ये करावं तेवढं कौतुक कमी. भुजबळ हे ओबीसींची गरज आहे. भुजबळांच्या साथीला संगतीला काही ओबीसी नेत्यांनी नक्कीच उतरलं पाहिजे. त्यांना साथ आणि साथ द्यायला पाहिजे. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.